क्वालिटी आणि त्यानंतर त्यांच्या कमिटमेंट ते पाहिल्यानंतर मग आम्हाला ते बंगलो सोडून आम्ही फ्लॅटमध्ये येण्याचा विचार केला. तर सिक्युअर आम्ही 15-15 दिवस गायब असतो, पण आमचं फ्लॅटला कधीच म्हणजे आज 2 वर्ष होत आले तर कुठलीच अशी घटना घडलेली नाही. मदने कन्स्ट्रक्शनचे वास्तू घेताना डोळे झाकून घ्यायला हरकत नाही एवढं त्यांनी बेंचमार्क सेट केला. मी मकरंद देशमुख, गाव माझं कातपूर आहे. सध्या मदने ऐकवण्यामध्ये राहतोय. तसं पूर्वी आम्ही आदित्य अंगण साईडलाच आमचा एक बंगलो होता, तिथं राहायचो आम्ही. जवळपास तिथं 8-9 वर्ष काढली. आमच्या काही फ्लॅट मध्ये येण्याचा विचार नव्हता, पण इन्व्हेस्टमेंट करावं म्हणून. आणि क्वालिटी ऑफ वर्क एवढं छान होतं मदने ऐकवण्याचं चालू, कारण आमच्या समोरच कन्स्ट्रक्शन चालू झालेलं आहे, तर कुठल्याच ह्याच्यात तडजोड नव्हती त्यांची. त्याच्यामुळे ते पाहून आपण बिनधास्त पैसे लावावेत हा विचार करून आम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून 2 फ्लॅट बुक केले. त्यात पाठीमागच्या बाजूला पूर्ण एरिएशन आहे, मोकळं आहे, त्याच्यामुळं सनलाईट आमच्या ज्या रिक्वायरमेंट होत्या ऍक्च्युली बंगलो मध्ये आम्हाला जे मिळत नव्हतं त्या ठिकाणी फुलफिल झाल्या पूर्ण सगळ्याच. पाठीमागचा व्ह्यू पण पुणेरी भाषेचं सांगायचं म्हणतं लेक व्ह्यू म्हणता येतो त्याला. ग्रीनरी पण आहे बऱ्यापैकी, छान वाटतं. त्यामुळे आम्ही थोडंसं चूज केला येतं. त्यावेळी ज्या आम्हाला रिक्वायरमेंट होत्या त्या रिक्वायरमेंट विष्णू सेठने पूर्ण फुलफिल केल्या. आम्हाला हॉल, किचन आणि डायनिंग हे आम्हाला स्पेसियस पाहिजे होतं, त्याच्यामध्ये आम्हाला ऍडजस्टमेंट नको होती. बाल्कनी पण आमची छान मोठी मिळाली, एकदम स्पेशियस मिळाली आम्हाला बाल्कनी. त्यांनी कमिट केलेल्या ज्या गोष्टी होत्या त्यापेक्षा कदाचित त्यांनी दुप्पट दिल्या. त्या आम्हाला वेस्ट वॉटर मॅनेजमेंट वरती थोडंसं आमचा फोकस होता, ते त्यांनी पूर्ण केलं. गार्बेज शूट हे त्यांनी काढलेलं सगळं. मला वाटतं लातूर मध्ये हा पहिला कन्सेप्ट असावा कदाचित टेरेस गार्डनचा. मी आल्यानंतर गेस्ट आमच्याकडे वरचं पाहिल्यानंतर अरे पुण्याला आल्यासारखं वाटते. या ठिकाणी सिक्युरिटी खूप छान. मला दोघांनाही फिरायचं फार नाद आहे, पण या ठिकाणी मला असं वाटतं की इतकं सिक्युअर आम्ही 15-15 दिवस गायब असतो, पण आमचं फ्लॅटला कधीच म्हणजे आज 2 वर्ष होत आले तर कुठलीच अशी घटना घडलेली नाही फ्लॅटमध्ये. कुठंही लीकचा विषय नाहीये. इतका वरती लोड देऊन सुद्धा वरती प्लांटेशन्स हे ते सगळं ठेवून सुद्धा 12 महिने त्याला पाणी असतं, पाणी चालूच असतं वरती. कुठं लिकेजचा वगैरे अजून तर काही इश्यू आलेला नाही, कसलाच नाही आले. जेव्हा ब्रँड तयार करायचा विचार असतो ना तेव्हा माणूस सगळा कस लावतो. तो विष्णू शेट्टी चांगला प्रॉपर्टी. त्यांचा अतिशय म्हणजे हाकेला पटकन ओ म्हणणारे लोक आहेत. आम्ही आल्यापासून छोट्या छोट्या गोष्टींना त्या लोकांना त्रास दिला असेल, पण त्यांनी तो त्रास न मानता प्रत्येक गोष्टीला लगेच रिस्पॉन्ड केलेला आहे. अजून एक महत्वाची गोष्ट मला सांगायची, कुठलाही संकुल बांधत असतात आपल्या टाईपचे माणसं आपण तिथे बसवायचे, ही पण फार महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे ते थोडं त्या बाबतीत चुजी आहेत आणि पूर्वी मला ते पटत नव्हतं, पण आता वाटते की ते बरोबरच आहे. त्यांचं एक क्लास असतो कुठलाही झालं तर. असं नाही की बाबा श्रीमंत आणि गरीब हा विषय नाही किंवा मध्यमवर्गीय असा विषय नाही. थोडेसे सुस्वभावी माणसं असलेले, सुसंस्कृत असलेले माणसं बरे असतात. त्यांनी मेंटेन केलं. फॅसिलिटीज जेव्हा तुम्हाला शेअर करायच्या आहेत त्या ठिकाणी सगळ्यांचं तेवढी अंडरस्टँडिंग असेल असे लोकच असणं, आणि त्या बाबत मदने सरांचा मला वाटतं चांगला अभ्यास झाला. वास्तू तुम्ही कितीही मोठी आणि भारी बांधा, तर जर कल्चर प्रॉपर नसेल तर कुठलंच काही उपयोगाचं नाही. अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरनं भांडण होऊ शकतात. त्यांचे प्रोजेक्ट असेच वाढत राहावेत. मदने सरांच्या टीमला त्यांचं जे आहे पण बेस्ट विशेष द्याव्यात. पूर्वी पण होत्या, आता पण आहेत. आम्ही आहोत सोबत तुमच्या. तुम्ही आणखीन जर चांगली साईट बांधली तर त्या ठिकाणी पुन्हा शिफ्ट होऊ असं पण आहे आमचं. मदने कन्स्ट्रक्शनचे वास्तू घेताना डोळे झाकून घ्यायला हरकत नाही एवढं त्यांनी बेंचमार्क सेट केलं.